नीट परीक्षा केंद्रावर गोंधळ झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे। हॉल तिकिटावर दुसऱ्या केंद्राचा पत्ता असल्यानं हा गोंधळ उडाला। त्यामुळे जवळपास 200 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय। नाशिकच्या पेठ रस्त्यावरील परीक्षा केंद्रावर हा सगळा प्रकार घडला। हॉल तिकीटवर मुंडेगाव परीक्षा केंद्र असं लिहिलं होतं। त्यामुळे विद्यार्थ्यांना पेठ रोडवरील केंद्रावर येण्यासाठी 1 तास उशीर झाला। 5 जिल्ह्यातून विद्यार्थी इथं आल्यानं त्यांना परीक्षा केंद्र शोधणं अवघड झालं। या 200 विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी अशी मागणी पालक करत आहेत। ॲड्रेस रॉंग ठेवलेला होता त्यांनी आणि मग एका रिक्षावाल्याला विचारलं मी, तर म्हणे तुम्ही सरळ चाललं जा। तर 30 किलोमीटर मी मुंडेगावला चाललं गेला। तिकडनं मला माहीत पडलं ॲड्रेस रॉंग आहे म्हणे, तिकडनं परत जा तुम्ही। मग तिकडनं परत आलं तर मला टाईम झालं होतं, अशी मध्ये प्रॉब्लेम आली। ॲडमिट कार्डवरती मुंडेगावचा ॲड्रेस दिला होता कॉलेजचा। आम्ही तिथं जाऊन फजित झालो ना। आम्हाला त्यांनी ॲड्रेस अगोदर मेसेज तरी करायचा की ही कॉलेज तिकडं नाही, इकडं आहे, पेठ रोडला आहे। तर आम्ही तिथं जाऊन इथं आलो। आमचा बी सेक्शन होता तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। ज्यांचा ए सेक्शन असेल त्यांचा किती प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे भरपूर मुलांचे ॲब्सेंटी लागले। असे जे वर्षभर अभ्यास करून त्यांची इतकी तळमळ असते, इतका अभ्यास करतात ते, आणि त्यांना इथं येऊन अशी फजिती झाली, त्यांची परीक्षा घ्यायला पाहिजे परत। प्रशासनाचा हा अनागोंदी कारभार हा विद्यार्थ्यांच्या भविष्यावरच घाला घालतोय की काय, असंच या घटनेवरून सिद्ध होतंय। योगेश खरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।